आणि अभिनेत्री निवेदिता सराफ सध्या आपल्या सोबत आहेत. निवेदिता ताई, रीमा लागू आपल्यात नाहीयेत, आपली प्रतिक्रिया? ऍक्च्युली मी टोटली स्पीचलेस आहे, कारण जस्ट फ्यू डेज बॅक मी तिला भेटले आणि तेव्हा ती इतकी फ्रेश दिसत होती की म्हटलं अरे वा, छान दिसतेस तू, आता खूप बरी दिसतेस, बरं वाटतंय म्हणाली, मला तर खूप फ्रेश वाटतंय. आणि आता म्हणजे हे फारच शॉकिंग आहे, कारण कोणी आजारी वगैरे असतं तर तुम्ही मेंटली थोडी प्रिपेअर्ड असता ना. हे इतकी शॉकिंग गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण मी इतक्या लहानपणापासून तिला ओळखते. मीही गिरगावात राहायचे, नयन ताई म्हणून तिला मी ओळखायचे. नयन भडबडे तेव्हाची माझ्या मोठ्या बहिणीच्या शाळेत होती ती, कमळाबाईमध्ये. आणि नंतर कधी ताईची रीमा झाली, माझी मैत्रीण कधी झाली मलाच कळलं नाही. आम्ही दोघींनी एक नाटक केलं होतं. त्या नाटकामध्ये, ते नाटक रंगभूमीवर आलं नाही, पण 1 महिन्याची रिहर्सल झाली आणि त्याच्यातनं मला रीमासारखी खूप छान मैत्रीण मिळाली. खरी माझ्यापेक्षा वयाने ती मोठी, सगळ्यांनी मोठी, पण तिने कधी ते डोक्यात ठेवलं नाही आणि ती अगदी तिच्या बरोबरीची मी असल्यासारखी ती माझ्याशी वागायची. अ फॅन्टॅस्टिक ऍक्ट्रेस. म्हणजे तिने तिचं एक वेगळं स्थान, तुम्ही पुरुष म्हणू नका, सविता दामोदर परांजपे म्हणू नका, तिच्या एक भूमिका ती लिटरली जगली. एक्स्ट्रीमली मॅच्युअर्ड ऍक्ट्रेस. एक वेगळाच आवाज आहे रीमाचा. मी अजूनही तिच्या बाबतीत होता म्हणू शकत नाही की ती नाहीये, हे जरा बिलीव्ह करणं खूप कठीण जाईल. आणि तिन्ही मीडियमचं, रंगभूमी, चित्रपट आणि टेलिव्हिजन, तिन्ही मीडियमचं खूप मोठं नुकसान आहे, कारण शी वॉज स्टील इन हर प्राईम. आत्ता ती उत्तम काम करते. आता महेश भट साहेबांची पण एक सिरियल तिची आता शूटिंग तिचं चालू आहे. तर इतकं उत्तम काम करत असताना म्हणजे ते अजून खूप खूप काम तिच्याकडनं प्रोबेबली व्हायचं राहून गेलंय. कितीतरी रोल्स अजून करायचे राहून गेलेले आहेत. सो ते हे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डायजेस्ट की रीमा नाहीये. हे खूपच कठीण आहे डायजेस्ट करायला. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पण स्वतःचं एक अप्रतिम स्थान निर्माण केलं होतं. तिचा इतका लाघवी चेहरा आहे की खरंच कोणालाही वाटावं अशीच आपल्याला आई असली पाहिजे असा. आणि मधाळ, व्हेरी डिस्टिंक्ट ब्युटिफुल व्हॉइस जो फक्त तिचाच आहे. आणि अमेझिंग पर्सनॅलिटी. अँड ऑन टॉप ऑफ दॅट शी वॉज अ फॅन्टॅस्टिक पर्सन. एक माणूस म्हणून खूप चांगली होती. सहकलाकारांना खूप कॉपरेट करणारी आणि तिच्या बरोबर घेऊन जाणारी अभिनेत्री होती. फक्त स्वतःच काम नाही, सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची क्वालिटी तिच्यामध्ये होती. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डायजेस्ट. मला अजून मला कळत नाहीये काय बोलावं. धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. त्यामुळे चित्रपटसृष्टीची आई हरपली ही हळहळ सगळ्यांनाच आहे.